आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे उद्या पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर। शिवाजी पार्क मैदानामध्ये मोदी आणि राज ठाकरेंची सभा। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या जाहीर सभा। देशातील सर्व जनता एनडीए सोबत। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सर्व रेकॉर्ड तोडणार। TV9 वर पंतप्रधान मोदींचा दावा। मोदींना आज रस्त्यावर आणलंय। छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना गुडघे टेकायला लावणार। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा मुंबईमध्ये उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी रोड शो। पंतप्रधान मोदींच्या सभेनंतर योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये येणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून आज सभांचा धडाका। दुपारी मनमाडमध्ये जाहीर सभा तर संध्याकाळी मुंबईमध्ये 2 ठिकाणी मुलुंड आणि कुर्ल्यामध्ये प्रचार सभांचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदेंचा आज नाशिकमध्ये रोड शो। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी रोड शो करणार। उद्धव ठाकरेंची आज ठाणे कल्याणमध्ये प्रचार सभा। ठाण्यामध्ये राजन विचारेंसाठी तर कल्याणमध्ये वैशाली दरेकरांसाठी संध्याकाळी प्रचार सभांचं आयोजन। शरद पवारांच्या नाशिकमध्ये आज 2 सभा। सटाणा आणि मनमाडमध्ये प्रचार सभांचं आयोजन। नारायण राणेंची आज मुंबईमध्ये जाहीर सभा। राहुल शेवाळेंसाठी संध्याकाळी सभेचं आयोजन। धनंजय मुंडेही उपस्थित राहणार। कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी आज रोड शो। संध्याकाळी 5 वाजता रोड शो करत शक्तीप्रदर्शन करणार। मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता। काँग्रेसचे नेते राम मंदिराबाबत काहीही बोलत आहेत, मात्र नकली शिवसेना गप्पा आहे। नकली शिवसेना आणि काँग्रेसची पार्टनरशिप ही पापाची पार्टनरशिप। मोदींचा काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर निशाणा। मोदीजी किती वेळा नवरदेव होऊन बोहल्यावर चढणार। निवडणूक आल्यावर मोदी मुंडवळ्या लावून तयार असतात। नाशिकच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला। मुख्यमंत्री होतो चपरासी झालो तरी चालेल, पण पुन्हा येईल। उद्धव ठाकरेंचं फडणवीसांवर टीकास्त्र। ज्या ठिकाणी मोदींनी रोड शो केले तिथे भाजप पराभूत झाली। 1 महिन्यामध्ये मोदींनी महाराष्ट्रामध्ये 28 सभा घेतल्या। पंतप्रधान मोदींना ठाकरेंच्या शिवसेनेनं रस्त्यावर आणलं। संजय राऊतांचा मोदींवर जोरदार निशाणा। पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रामधल्या सर्व कार्यक्रमांना अजित पवारांची गैरहजेरी। तब्येत ठीक नसल्यामुळे अजित पवार कार्यक्रमांना गैरहजर। मविया 32 ते 35 जागा जिंकेल असं चित्र। दिंडोरीमध्ये तुतारीला मत द्या, जयंत पाटील यांचं नागरिकांना आवाहन। घाटकोपरमधल्या दुर्घटनेची ठाकरेंनी जबाबदारी घ्यावी। ठाकरेंच्या सेनेची पालिकेमध्ये सत्ता होती हे नाकारता येणार नाही। उगाच ब्लेम गेम करू नका, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला। एका समाजाचा फतवा निघाला की विरोधकांकडे 90% मतदान होतं, मात्र आपल्याकडे 50 ते 55% मतदान होतं। अशी सुस्ती दाखवली तर मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल। मोदींशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य। मोदींचा दिवसेंदिवस अहंकार वाढत गेलाय। 400 पारचा नारा देत मोदींनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। भास्कर जाधवांकडून मिमिक्री करत मोदींवर टीका। 5व्या टप्प्यामधल्या मतदानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 3 मंत्र्यांवर मोठी जबाबदारी। शंभूराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकरांवर मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी। ठाण्यामधील विश्वासू नगरसेवकांचाही समावेश।